नागपुर में आयोजित पत्रकार परिषद में विधान परिषद उपचुनाव के भाजपा उम्मीदवार डॉक्टर राजीव पोतदार ने अपनी चुनावी तैयारी और जीत के दावे को लेकर विस्तार से जानकारी दी। उन्होंने कहा कि महायुति को स्थानीय जनप्रतिनिधि और मतदाताओं का व्यापक समर्थन मिल रहा है, जिसके चलते उनकी जीत लगभग तय है। डॉक्टर पोतदार ने दावा किया कि महाविकास आघाड़ी की तुलना में उनके पक्ष में अधिक मतदाता है। उन्होंने विश्वास जताया कि चुनाव परिणाम महायुति के पक्ष में आएंगे। गौरतलब है कि यह सीट भाजपा नेता और वर्तमान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे के विधानसभा चुनाव जीतने के बाद विधान परिषद सदस्यता से इस्तीफा देने के कारण रिक्त हुई थी। इस अवसर पर डॉक्टर पोतदार ने संगठन की मजबूती और चुनावी रणनीति को लेकर भी अपनी बात रखी। 1.5 वर्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे, तर या संधीचं सोनं मी निश्चितपणे करणार। आणि हे करत असताना माझा मतदारसंघ मोठा आहे, 12 विधानसभा 2 लोकसभा एवढा मोठा मतदारसंघ आहे। पण आपल्याला माहिती आहे की मी संघटनेचा माणूस आहे आणि त्यामुळे मला नागपूर जिल्हा नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ओळखतो आणि त्यामुळे कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम, संघटना मजबूत करण्याचं काम, विकासाचे प्रश्न सोडवण्याचं काम आणि त्या ठिकाणी त्या नगरसेवकांना सहकार्य करण्याचं काम, काही नगरपालिका नगरपंचायतच्या योजना ज्या रखडलेल्या असतील त्या शासन दरबारी जाऊन त्या ठिकाणी रखडलेल्या योजना पूर्ववत आणण्याचं काम, नवीन निधी त्या ठिकाणी खेचून आणण्याचं काम आणि त्या माध्यमातून विकासाचं राजकारण प्रस्थापित करण्याचं काम मी निश्चितपणे या 18 महिन्यामध्ये करेल। असं आहे की आम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही। कदाचित तुम्हाला माहित नाही की हे जे मतदार आहेत या सगळ्या मतदारांशी माझा व्यक्तिगत संबंध आहे आणि सगळ्यात पहिले माझी उमेदवारी जाहीर झाल्यावर या सगळ्या मतदारांनाच आनंद झाला। नागपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये एकाही नेत्यांनी मला उमेदवारी मिळाली म्हणून निगेटिव्ह प्रतिक्रिया दिलेली नाही, एकाही नगरसेवकांनी निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली नाही। उलट त्यांनी म्हटलं की साहेब तुम्हाला मिळाली, तुम्हाला न्याय मिळाला, हे निश्चितपणे चांगलं झालं। सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगली प्रतिक्रिया, नगरसेवकांमध्ये चांगली प्रतिक्रिया, आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगली प्रतिक्रिया। अशा परिस्थितीमध्ये हे सगळे लोक स्वयंस्फूर्तीने मला मतदान करणार, त्याच्यामुळे कुणाला भिवून वगैरे ते गेले या बोलण्यात काही अर्थ नाही। पण प्रश्न असा आहे की स्वयं खर्चानं जर नगरसेवक त्या ठिकाणी कुठे गेले असतील तर त्यांना रोखण्याचा कोणाला अधिकार नाही।